पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील रुद्रेश्वर चौकाजवळ नगरहून बीडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रुग्णवाहिका सरळ संरक्षण कठाड्यावर जाऊन धडकली असून सनी रोहिदास शिंदे वय वर्ष 12 व साहिल रोहिदास शिंदे वय वर्ष 14 ही दोन लहान मुले गंभीर जखमी झाली असून रुग्णवाहिकेचा चालक देखील या अपघातात जखमी झाला आहे। रुग्णवाहिकेचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला असून जखमी दोन्ही मुलांना तात्काळ जवळच्या निरामय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून डॉक्टर महेश बारगजे यांनी या मुलावर उपचार केले असून अपघाताची माहिती समजताच संबंधित मुलांचे नातेवाईक करंजी येथून तात्काळ घटनास्थळी पोहोचले। मांडवे येथून देखील या मुलाच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत। मद्यधुंद रुग्णवाहिकेच्या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलांचे नातेवाईक फकीरा शेत्रे, बापू आरोळे यांनी केली आहे। मुळात रुग्णवाहिकेला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला असून निरामय हॉस्पिटल जवळ पोस्ट ऑफिस आहे, या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी येथील अण्णासाहेब वांडेकर, गोरक्ष वांडेकर, आशिष जराड, बिस्मिल्ला इनामदार यांच्यासह तिसगाव ग्रामस्थांनी केली आहे। अपघाताची माहिती समजताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे अमोल बुचकुल, किरण आवारे, मधुकर कोकाटे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमींना मदत केली आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, तिसगाव। मी वांडेकर अण्णासाहेब, मी या परिसरामध्येच राहतो। सकाळ संध्याकाळ आम्ही पाहतो की या खंडोबा मंदिरापासून ते वेगात वाहन येतात, की आल्यानंतर या उपनगरातून लोक आत शिरतात आणि ते वाहन येतात, त्यामुळे 8 दिवस फार होता तिथं ॲक्सिडेंट झाले सुद्धा राहतच नाही। सोनवणे सरच्या मंडळी मागच्या आठवड्यात पडल्या, वांडेकर सर पडले, त्यानंतर हा जो ॲक्सिडेंट झालेला आहे हा दुर्दैवाने त्या गाडीमध्ये 2 लहान मुलं होती, इतक्या जोरात आदळले ते मुलं, त्या ड्रायव्हरही जखमी झाला। आणि आमची विनंती आहे शासनाला की ह्या हायवेवर नको तिथं डिवायडर मात्र टाकून ठेवले, लागण तेवढी, आणि तिथं गरज आहे तिथं मात्र नाही। आम्ही अधिकाऱ्याशी बोललो, देशमुख नावाची जी हायवेची इंजिनियर आहे ते म्हणतात आम्हाला शासकीय कार्यालय पाहिजे, पोस्ट ऑफिसची तर शेजारी आहे, वरून येणार उतारी वेगात वाहन येतात, म्हणून आमची विनंती राहील की या ठिकाणी लवकरात लवकर 2 स्पीड ब्रेकर बसवले पाहिजेत की जेणेकरून वरून येणाऱ्या वाहनाला अडथळा निर्माण होईल आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल, अशी विनंती मी याद्वारे आपणास या चॅनलद्वारे करत आहे। रघुनाथ वांडेकर रिटायर्ड शिक्षक आहे। या ठिकाणी पार्वती माधवनगरमध्ये राहतो। आता ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचा ॲक्सिडेंट झालेला आहे, हे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आम्ही जवळजवळ 2 महिन्यापासून सारखे प्रयत्नच आहोत। मोनिकाताईला आम्ही कल्पना दिली, मोनिकाताईने इंजिनियरला कल्पना दिली, कर्डिले साहेब आपल्या अक्षय कर्डिले साहेबांनी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले। इंजिनियर साहेबाला फोन लावून इंजिनियर साहेब स्वतः इथे येऊन भेट देऊन गेले। आम्हाला सांगितलं आमच्याकडे बजेट नाही, आम्ही कोणाला तरी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला धरून आणतो आणि त्याला इथं स्पीड ब्रेकर टाकायला सांगतो, म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ना। आमच्याकडे निधी नाही आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला धरून आणतो आणि तो स्पीड ब्रेकर टाकतो, ही म्हणजे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनी या ठिकाणी नको त्या ठिकाणी करंजी निवडून पाथर्डीला नको त्या ठिकाणी एवढे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले, गरज नसताना टाकलेले आहेत। इथं ॲक्च्युली दर दिवस घटना घडतात तरी इथं स्पीड ब्रेकर टाकत नाही आहे। जर आता जर यापुढं 4-8 दिवसामध्ये जर स्पीड ब्रेकर टाकलं नाही तर आम्ही दोन्ही उपनगरामधील लोक या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत, अशी त्यांना आम्ही तुमच्या मार्फत कळवत आहोत। लवकरात लवकर त्यांनी स्पीड ब्रेकर टाकावेत, आमची संपर्क करावा। माझे नाव सनी रोहिदास शिंदे। मी ॲम्ब्युलन्समध्ये बसलो, ते पॅसेंजर गोळा करत होता आणि बसलो, यांनी देवराईमध्ये पॅसेंजर सोडले 2 आणि यो म्हणला आधी 10-10 रुपये घेईन, नंतरून तिथंच भांडणं करायला लागला आणि भांडणं केले। नंतरून आम्हाला इथं आला आणि त्याला म्हणलं दमानी गाडी चालव, फास्ट घेतली इथं, मग पुढे गाड्या होत्या, यांनी दमानी ब्रेक दाबला ना डायरेक्ट ठोकलं। तुम्ही कुठून बसले होते? करंजीतून। कुठं चालले होते? मांडव्याला। तिसगाव पर्यंत? हो। काय नाही बाळा, उठ बस, काय घाबरू नको, काय नको, उठून बस। हां, काय नाही, तुझं जे झालं ते सांग। बोला। एक मिनिट, हे माझे चुलत बहिणीचे मुलं आहेत, ते करंजीमधून मांडव्याला चालले होते आणि ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर येताना पॅसेंजर गोळा करत आला, त्यांनी करंजीमध्ये म्हातारीला सोडलं आणि सध्या तो पेलेला आहे दारू भरपूर। आणि त्याच्यानंतर तो देवराईमध्ये काही पॅसेंजर सोडले, करंजीहून देवराईमध्ये पॅसेंजर सोडल्याच्या नंतर तो तिसगावमध्ये निघाला होता इकडे पाथर्डीच्या दिशेने। तर निरामय हॉस्पिटलच्या समोर त्या पेण्याच्या याच्यामध्ये त्याने ब्रेक वगैरे काही दाबले नाही, त्याला पोरं पण सांगत होते बघ गाडी हळूहळू चालव म्हणून, पण त्याने ऐकलं नाही आणि डिवाइडला धडकलं, या दोघांना मार लागला भरपूर।
माझी विनंती आहे, जो ड्रायव्हर आहे त्याच्या मालकाला इथं बोलावून घेऊन या मुलांना जो मार लागलेला आहे त्याचा खर्च पूर्ण देऊन त्याची चौकशी व्हावी. मी महेश बारगजे, डॉक्टर महेश बारगजे, संचालक निरामय हॉस्पिटल. आपल्या हॉस्पिटलच्या समोर एक ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला. ती ॲम्ब्युलन्स डिवायडरवर चढली आणि त्यात 2 लहान मुले असून तो ड्रायव्हर अतिशय जास्त अल्कोहोल कंझ्युम केलेला आहे. त्यामुळे त्यांनी ती डिवायडरवर गाडी घातली. ती 2 लहान मुलं काचेतनं बाहेर आली, परंतु त्यांना जास्त सिरियस इजा झालेली नाही. त्यामुळे घाबरण्यासारखे काही कारण नाही. परंतु ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर अतिशय जास्त अल्कोहोल कंझ्युम केलेला आहे. त्याला बोलता देखील येत नाही आणि तो पूर्ण डिसओरिएंटेड आहे. त्यावर कार्यवाही व्हावी असे मला वाटते. आपल्या निरामय हॉस्पिटलमध्ये त्या मुलांवर उपचार केलेले आहेत. त्यांचा एक्सरे काढला, परंतु कुणालाही फ्रॅक्चर वगैरे काही नाही आणि किरकोळ खरचटलेला आहे, मुकामार लागलेला आहे. तरी ते आता सुखरूप आहे.